कंजूष माणूस म्हटला की कॉमेडी होतेच. तर आता इथे येणार आहे असाच एक कंजूष माणूस जो विकतो मर्तिकेचं सामान. बघूया त्याच्या घरातल्या संसारात काय काय कंजूशी चालली आहे. आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय गेल्या आठवड्यातल्या सिंहासनाधीश जोडीचं अतुल गोरंकर आणि अदिती सारंगकर. दिवस तुझे मरायचे लाकडासोबत जळायचे. दिवस तुझे मरायचे लाकडासोबत जळायचे. नको ते साजूक तुपा मरा तू डालड्यात चुप. नको ते साजूक तुपा मरा तू डालड्यात चुप. सरणावर सरून सरायचे सरणावर सरून सरायचे. लाकडासोबत जळायचे. दिवस तुझे हे मरायचे लाकडासोबत जळायचे. वा 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 फोन आला म्हणजे कोणतरी गेला. वा वा वा. हॅलो गणेश बोल बोल. काय सांगतोस काय? परांजपे गेले. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काय लाकडं हवी आहेस? वेडायस का? महागाई केवढी वाढलेली आहे. हे बघ एक काम कर तू. आपल्या कोकणातून पेट्या आल्या होत्या ना आंब्याच्या मागच्या महिन्यामध्ये त्या रिकाम्याच आहेत. त्यातली एक पोटी तोड आणि काम करून टाक. चंदनाचं लाकूड हवं काय? वेडी झाली आहेत का ते? एक काम कर तू. एका कागदावर चंदन असली आणि ते टाकून आणि बोंबलत फिर. चंदनाचा वास येतोय चंदनाचा वास येतोय त्यांनाही पटेल ते. आणि खबरदार साजूक तूप टाकलास तर. एक काम कर काल मंदिरातून तो डालडा चुरून आणला ना तो टाक आणि काम वाजून टाक. बाय बाय बाय. ना मांगू पिझ्झा बर्गर ना मांगू आईस्क्रीम पार्लर. दोन वेळचं जेवण दे साहेबा. दे 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 चटणी भाकरी कांदा दे सोपीला. एक कांदा दे सोपीला. एक कांदा दे सोपीला. कांदा सुद्धा मिळणार नाही आणि खांदा सुद्धा मिळणार नाही. दिसत नाही का कांदाने हिशोब करतोय ते? खांदाने हिशोब करतोय ते. 1.5 रुपयाचा फरक आहे. काय तब्बल 1.5 रुपयाचा घाटा झालाय. अगं बाई आता काय करायचं? संध्याकाळची भाजी कॅन्सल. का? अरे 1.5 रुपये वसूल नको का व्हायला? अहो नाही आणि पहो नाही. एक काम करायचं शेजारच्या काकूंकडे जायचं. जा बघू काकूंकडे. दरवाजा ठोठव. लगेच आजी दरवाजा उघडतील. आजीनं सांगायचं मावशीबाई तुमच्या कालवणाचा वास येतोय खमंग. आत्याबाई लगेच खुश होतील आणि तुला 1 वाटी कालवण देतील. कालवण घे गरम असेल हळूहळू ये. हा मिळालं की नाही कालवण? जा किचन मध्ये नेऊन ठेव. म्हणजे सकाळची भाजी कॅन्सल? ती सुद्धा कॅन्सल करावी लागणार. भाज्यांचे दर किती वाढलेले आहेत. परवडायला नको आपल्याला. अहो हळूहळू जेवण कॅन्सल करालो तुम्ही आमचं. नाही सुमन जेवण नाही कॅन्सल करा. जोपर्यंत महागाईचा दर स्थिर आहे तोपर्यंत जेवण मिळत राहणार. तो बदलला जेवण कॅन्सल. अय्या म्हणजे तुम्ही खरंच जेवण कॅन्सल करणार? मी खोटं कधीच बोलत नाही. शी काय कंजूस माणूस आहे हा. असं वाटतं ना या माणसाला सोडून निघून जावं इथून. 4ची गाडी आहे. हा हा निघून जायचं ना. 4ची गाडी आहे. नागपूरला जाणार तुझ्या मामाकडे. यावेळी मी मामांकडे जाणार नाही. का? ते सुद्धा कंटाळले तुला? नाही तुम्हाला कंटाळले. तुमच्या कंजूसपणाला कंटाळले. अहो माझी आई गेली होती तेव्हा तुम्ही त्या कार्याचे सुद्धा पैसे घेतले तो मामांकडनं. खोटं बोलू नको. त्यावेळेस तुझ्या मामाला मी भरघोस डिस्काउंट दिला होता. तब्बल 2.5 रुपये. 2.5 रुपयाच्या डिस्काउंटमुळे 2.5 महिन्यात त्यांना 1 हार्ट अटॅक आला ना. आणि त्यानंतर ते इथं यायचं सुद्धा बंद झालं. बरं झालं 1 पाहुणा कमी झाला. अरे नाचू नको. माझा फोन आहे. हॅलो गणेश बोल. काय मेजर ऍक्सिडेंट? कितीची ऑर्डर आहे? 2च गेले. जाऊ रे चल. दुसरी पण पेटी तोड आणि काम उरकून टाक. चल बाय बाय बाय. तुम्हाला काही वाटत नाही का? कुणी मेल्यानंतर तुम्ही असा आनंदी कसे होऊ शकता? सुमन ही जी अंगावर तू साडी नेसलेली आहेस ती तुला आवडते? दुसरा पर्यायच नाहीये माझ्याकडे. एवढी एकच साडी आहे माझ्याकडे. कधी आलटून नेसते कधी पालटून नेसते कधी उलटी नेसते कधी सुलटी नेसते कधी असा पदर कधी तसा पदर. तेवढीच काय ती व्हरायटी. बघ एवढ्या व्हरायटी आहेत. आणि एवढी व्हरायटी असलेली साडी तुला कशी मिळाली? शिंगरे गुरुजी गेले म्हणून. आणि एक लक्षात ठेव जेव्हा कोणतरी मरतं तेव्हाच आपलं पोट भरतं.
तुमच्याशी बोलणं आहे व्यर्थ. मग बोलूच नकोस माझ्या बरोबर. असं काय करतो मी तुम्हाला सांगायला लागले की माझ्या मुलाला मराठीत बोल, सगळ्यांना कळेल. मी काय म्हणते माझ्या मुलाला म्हणजे आपल्या मुलाला ना एक जीनची पॅन्ट घ्यायची तेवढी घेऊन देता का? मूर्ख आहेस का तू? अरे आता 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 5 वर्षापूर्वी घेतली होती ना जीन्सची पॅन्ट. 5 वर्षापूर्वी नाही घेतली, बंड्या 5 वर्षाचा असताना घेतली होती. घेतली होती की नाही? हे बघ आता महागाई खूप वाढलेली आहे, मला वायफळ खर्च जमणार नाही. तू बंड्याला सांग काटकसर कर. हा. काटकसर काटकसर अजून किती करायची काटकसर? सांगा ना मला अजून किती करायची काटकसर? अहो काटकसर करून करून फुल पॅन्टीची बरमुडा झाली, बरमुडाची हाफ पॅन्ट झाली, अजून काटकसर केली तर बंड्याच्या, माझ्या काटकुळ्या बंड्याच्या अंगावर ती पॅन्ट दिसायची सुद्धा नाही हो. अजून किती करायची काटकसर काटकसर? अहो देवापुरची ती उदबत्ती मी म्हणत 3 महिने जळली, 3 महिने. अजून किती करायची काटकसर? किती करायची काटकसर? काट नसलेली ही साडी, काट नसलेली ही साडी मी वर्षभर वापरली. या जांभळ्या साडीची इंद्रधनुषी साडी झाली तरी सुद्धा तुम्ही म्हणता कर काटकसर. अगं तू जरा अभिनयात काटकसर कर, 5 मिनिटातच केली. एवढी काटकसर करू नको, 3 मिनिटात संपेल. अहो मी काय म्हणते, बंड्याला काही नाही तर तेवढा एक मोबाईल तरी घेऊन द्या. स्वतःसाठी बरोबर घेतलात खोटं मोबाईल. बोलू नकोस. मी मोबाईल घेतलेला नाहीये. शिंगरे गुरुजी गेले होते ना, सरणावर होते, त्यांच्या खिशात मोबाईल होता, असं काढून घेतला. काहीच वाटलं नाही तुम्हाला? खूप वाईट वाटलं मला. नशीब माझं. तो मोबाईल रिचार्ज करताना मला खूप वाईट वाटलं. अगं बाई, तुम्ही मोबाईल रिचार्ज केलात? ऐका ऐका ना, मला खूप आनंद झालाय. अहो किती सांगू मी, सांगू कुणाला, यांनी मोबाईल रिचार्ज केला, यांनी मोबाईल रिचार्ज. मी मोबाईल रिचार्ज केलेला नाही. कसं आहे, चौकात तो शहा आहे ना, शहा, त्याचं मोबाईल रिचार्ज करण्याचं दुकान आहे. अगं बाई, त्याचं काय झालं? त्याचे वडील सिरियस आहेत. अच्छा, त्यांचा काय इथे संबंध? मी त्याला काय म्हटलं, तू मला मोबाईल रिचार्ज करून दे ना, वडील जेव्हा जातील ना तेव्हा अंत्यविधीमध्ये मी तुला डिस्काउंट देऊन टाकेन. नाचते कशाला? माझा फोन आहे. हा गणेश बोल. काय म्हणतो? मेजर ऍक्सिडेंट? कितीची ऑर्डर आहे? 50. सगळ्या आंब्याच्या पेट्या तोडून टाक. बघूयात आता परीक्षक काय म्हणतायत. रेणुकाताई, आहा, खूपच मजा आली आणि बॅकग्राऊंड म्युझिक साठी पण जोरदार टाळ्या. वा. निर्मितीताई, खूप छान झाला ऍक्ट. क्या बात आहे, खूप छान. हो. आणि आता बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतात आणि किती गुण देणार आहेत. 10 पैकी 10. वा. रेणुकाताई, त्यात पण काटकसर नाही. काहीच काटकसर नाहीये. 10 पैकी 10. निर्मितीताई, एक सिलेक्ट करा पटकन. 10 ही आणि चॉकलेट मी. गेल्या वेळेचे सिंहासनाधीश आणि आता पुन्हा एकदा बसणार आहेत सिंहासनावर. जोरदार टाळ्या.